जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये विम्याबद्दल जाणून घेतलं. विमा का काढला जातो, कशासाठी काढला जातो, तर शॉर्टमध्ये संभाव्य धोक्यांपासून संरक्षण मिळण्यासाठी विमा उतरविला जातो. आता आपल्याला विमा तर समजलेला, विम्याची तत्वे तर समजलेली, बट या विम्याचे काही प्रकार सुद्धा आहेत. ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीवन विमा हा विम्याचा एक प्रकार डिस्कस करणार आहोत. आणखीन एक गोष्ट इम्पॉर्टंट सूचना म्हणलं तरी हरकत नाही, कारण आता जर OCM म्हणलं की खूप सारे पॉइंट्स, थेरी सब्जेक्ट, ऑल दॅट थिंग्स त्याच्यामध्ये येतात. मग पॉइंट्स लक्षात ठेवण्यासाठी या जीवन विम्याच्या प्रकाराचे सुद्धा तुमच्यासाठी मी स्मार्ट कोड घेऊन आलेली आहे. ते मी ऍट द एंड दिस व्हिडिओ मी तुम्हाला शो करेन. तो त्याच्यासाठी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत टिकून राहायचं आहे. नमस्कार मित्रांनो, मी रुद्राणी पाटील DA2 अकॅडमीच्या आणखीन एका न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग पाहूयात जीवन विमा. जीवन विमा, 1 सेकंड. येस, तर जीवन विम्याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल जीवन विमा काय असतो ते शॉर्ट मध्ये पाहूया, त्याच्यानंतर प्रत्येक प्रकारावर डीप डिस्कशन करूया. जीवन विमा हा विमा हमीदार, विमा धारक यांच्यामधील करार आहे, एक प्रकारचा ॲग्रीमेंट आहे, जे ते विमा हमीदार विमा धारकास विशिष्ट कालावधी संपल्यानंतर किंवा मृत्यू यापैकी सर्वात आधी जे होईल त्यासाठी भरपाई करण्यास विमा धारकाने विमा हप्ता भरल्यानंतर बांधील असतो. आता एक्झॅक्टली जीवन विम्यामध्ये काय सांगितलंय, विमा धारक हा त्याच्या जीवनासाठी विमा काढतो. तो विम्याची जी काही रक्कम असते एकतर मुदत संपल्यानंतर दिली जाते किंवा विमाधारकाच्या मृत्यू पश्चात दिली जाते. ते कधी दिल्या जातं, ज्यावेळेस विमाधारक टाइमवर विमा हप्ते भरत असतो, इन्शुरन्स प्रीमियम भरत असतो, त्यावेळेस त्याला विम्याची नुकसान भरपाई त्याला देण्यात येते. आय होप तुम्हाला जीवन विमा समजला शॉर्ट मध्ये. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम आपण आता फर्स्ट जो जीवन विम्याचा प्रकार आहे ते स्टार्ट करूया. होल लाईफ पॉलिसी, संपूर्ण जीवन विमा. संपूर्ण जीवन विमा म्हटलेला आहे, तर संपूर्ण जीवन विमा म्हणजे काय, विमाधारक हा त्याच्या संपूर्ण जीवनाचा विमा घेतो. म्हणजेच काय, त्याच्या सगळ्या आयुष्याचा विमा काढत असतो विमाधारक. याच्यामध्ये त्याला विमा हप्ता हा थोडासा सामान्यपणे कमी असतो, विमा हप्ता कमी असतो. आता याच्यामध्ये काय काय लक्षात ठेवायचंय, संपूर्ण जीवन विम्यामध्ये विषयबाब हा त्याचं संपूर्ण जीवन असतं. विमा हप्ता कसा असतो, कमी असतो. मग विम्याची रक्कम कधी दिली जाते, विम्याची रक्कम ही सदर विम्यामध्ये मृत्यू नंतर, त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसदाराला किंवा नामनिर्देशित व्यक्तीला, त्याला नॉमिनी असे म्हणतात, त्या व्यक्तीला विम्याची रक्कम दिली जाते. इथे तेच सांगितले, चेक करा. या विम्याअंतर्गत विमाधारकाचे संपूर्ण जीवनाचा विषयबाब काय असते, तर त्याचं संपूर्ण जीवन असते, त्याला सब्जेक्ट मॅटर असं म्हणतात. विमाधारकाला विमाधारक जिवंत असेपर्यंत विमा हमीदारांकडून किंवा संस्थेकडून पैसे भरपाई मिळत नाही. ज्या वेळेस विमाधारकाचा मृत्यू होईल तेव्हाच विम्याची रक्कम त्याच्या वारसदाराला किंवा नामनिर्देशित व्यक्तीला म्हणजेच नॉमिनीला देण्यात येते. जिवंत असताना त्या कालावधीपर्यंत जर विमाधारक जिवंत असेल तर अशा वेळेस विमा रद्द होतो, विम्याची रक्कम मिळत नाही. कालावधी संपावे लागते, कालावधीच्या आत जर विमाधारकाचा मृत्यू झाला तरच विम्याची रक्कम मिळत असते. सदर विम्यामध्ये विमा हप्ता हा सामान्यपणे कमी असतो. विमा हप्ता कसा असतो, कमी असतो. विमाधारकाच्या मृत्यूनंतर निर्देशित, नामनिर्देशित म्हणजेच नॉमिनीला, निर्देशित व्यक्तीचा अथवा कायदेशीर वारसदारास भरपाई पैसे देय होतात, त्यांना पैसे देण्यात येतात. आता मग याच्यामध्ये तुम्हाला एक क्वेश्चन पडला असेल, विमाधारकच जिवंत राहणार नसेल तर तो विमा काढायची काय गरज आहे. कोणाला भीती असते, माझ्या नंतर माझ्या घरच्यांचं कसं व्हावं. ठीक आहे, जे मेन करता धरता असतात घरचे, तेच कमवणारे असतात, त्यांच्या मनामध्ये भीती असतात, मला जर उद्या चालून काही झालं, माझ्या नंतर माझ्या फॅमिली मेंबर्सला कोण बघणार, ते कसं जगणार. त्यासाठी ते संपूर्ण जीवन विमा, होल लाईफ पॉलिसी काढत असतात. त्यांच्या मृत्यू पश्चात वारसदाराला आणि नामनिर्देशित व्यक्तीला पैसे देण्यात येतात.
भरपाई करून देण्यात येते. आता नामनिर्देशित व्यक्ती, नॉमिनी म्हणजेच काय, एखादा त्यांचा विश्वासू मित्र पण असू शकते किंवा दुसरं कोणीतरी व्यक्ती असू शकते. ठीक आहे. सेकंड वन आहे एंडोमेंट विमा. सेकंड वन आहे एंडोमेंट विमा. याच्यामध्ये काय सांगितले, प्रत्येक विम्यामध्ये काहीतरी डिफरन्स आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला वाचल्यानंतर वाटेल मुदत विमा, एंडोमेंट विमा आणि वार्षिक विमा सगळे सेम दिसतात, वार्षिक विमा आणि सेवानिवृत्ती विमा सेम दिसतात. तसं नाहीये, थोडे बहुत चेंजेस त्याच्यामध्ये असतात, म्हणून तर त्यांना सेपरेट पॉलिसी, सेपरेट विमा म्हटलेला आहे. ठीक आहे. सेकंड वन आहे एंडोमेंट विमा. या विम्यानंतर विमा हा विशिष्ट कालावधीसाठी घेतला जातो. एका विशिष्ट मुदतीसाठीच विमा घेतला जातो. विमाधारकाला अथवा वारसदाराला विम्याची रक्कम बक्षिसासह मृत्यू पश्चात वारसदाराला किंवा विशिष्ट कालावधीची मुदत संपल्यानंतर विमाधारकाला दिली जाते. एक गोष्ट लक्षात ठेवा, संपूर्ण जीवन विम्यामध्ये विमाधारकाचा मृत्यू झाल्यानंतर ती रक्कम वारसदाराला किंवा नामनिर्देशित व्यक्तीला देण्यात येते आणि एंडोमेंट विम्यामध्ये विशिष्ट कालावधीसाठी विमा काढला जातो आणि कालावधीची जर मुदत संपली आणि तो विमाधारक जिवंत असेल तर त्याला स्वतःला विम्याचे पैसे देण्यात येतात. आणि त्याचा जर मृत्यू झाला, मुदत संपण्याच्या अगोदरच त्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या वारसदाराला ती रक्कम देण्यात येते. साधं सिंपल गोष्ट आहे, याच्यामध्ये जास्त डोकं लावायची किंवा डोकं खाजवायची गरज नाहीये. ठीक आहे. थर्ड वन आहे मुदत विमा. हे आता एंडोमेंट विम्यासारखं वाटतं, पण याच्यामध्ये थोडस डिफरन्स आहे. मुदत विमा हा विशिष्ट कालावधीसाठी घेतला जातो. इथेही विशिष्ट कालावधी, इथेही विशिष्ट कालावधी. पुढे बघा आता, सर्व विम्यामध्ये मुदतीच्या विम्यासाठी सर्वात कमी विमा हप्ता असतो. एंडोमेंट विम्यापेक्षा किंवा दुसऱ्या विम्यापेक्षा मुदत विम्यामध्ये सगळ्यात कमी विमा हप्ता भरावा लागतो. विम्याचा हप्ता हा सगळ्यात कमी टर्म इन्शुरन्स मुदत विम्यामध्ये भरला जातो. हे हायलाइटेड पॉइंट आहे. ठीक आहे. डिफरन्स एंडोमेंट विम्यामध्ये आणि मुदत विम्यामध्ये काय आहे, तर मुदत विम्याचा विमा हप्ता हा खूप कमी असतो. ओके. संपूर्ण विमा कालावधीसाठी विमा निश्चित केला जातो. संपूर्ण विमा कालावधीसाठी विमा निश्चित केला जातो आणि संपूर्ण कालावधीसाठी जो बदलत नाही. एका विशिष्ट कालावधीसाठी विमा निश्चित केला जातो आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल करता येत नाहीत. अकाली मृत्यू झाल्यास विम्याच्या लाभार्थ्यांना विमा कराराच्या अटीप्रमाणे नमूद केलेली रक्कम लाभ म्हणून मिळते. सेम सिच्युएशन, जर विमाधारकाचा मृत्यू झाला तर विम्याची रक्कम त्याच्या लाभार्थीला किंवा नामनिर्देशित व्यक्तीला किंवा वारसदाराला देण्यात येते आणि तो जिवंत असला तर तो स्वतः त्याचा लाभ घेऊ शकतो. इझी. एंडोमेंट विमा आणि मुदत विम्यामध्ये काय डिफरन्स आहे, परत एकदा सांगते. एंडोमेंट विमा पण विशिष्ट कालावधीसाठी, मुदत विमा पण विशिष्ट कालावधीसाठी. फरक एवढाच आहे की एंडोमेंट विम्याच्या तुलनेमध्ये मुदत विम्याचा जो काही विमा हप्ता असतो तो खूप कमी असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर फोर्थ वन आहे आता वार्षिक विमा, एन्युटी पॉलिसी. वार्षिक विमा हे सेवानिवृत्त विमा योजनेसारखं आहे. म्हणजेच काय बघा आता, सदर विमामध्ये विमाधारकास ठराविक कालावधीसाठी, विशिष्ट कालावधीसाठी सगळे मुदतीमध्ये 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष, 35 वर्ष पाहिजे त्या वर्षापर्यंत विमा भरू शकतो आणि पॉलिसी नंतर घेऊ शकतो. ठीक आहे. विशिष्ट कालावधीसाठी ठराविक कालावधी दरम्यान एक रकमी, आता विम्याची जे काही रक्कम आहे, विमा हप्ते आपण महिन्याला भरू शकतो, आठवड्याला भरू शकतो, 3 महिन्याला, 6 महिन्याला, कधी पण भरू शकतो किंवा एकदाच सगळी रक्कम वर्षाला देऊ शकतो. एक रकमी किंवा हप्त्यामध्ये विम्याचा हप्ता भरावा लागतो. असं या विम्यामध्ये कंपल्सरी नसतं की तुम्हाला महिन्यालाच भरावं लागतं. क्रायटेरिया काही नसतं. ठीक आहे. तुम्ही एक रकमी पण भरू शकता किंवा हप्त्यांमध्ये पण भरू शकता. विमाधारकास ठराविक कालावधीनंतर विशिष्ट तारखेपासून संपूर्ण आयुष्यासाठी किंवा निश्चित वर्षासाठी रकमेची परतफेड मिळते. हा विमा निवृत्ती योजनेप्रमाणे आहे. याचं मीनिंग काय होतं, विमाधारकाच्या सांगण्यावरून त्यांना पाहिजे असेल तेव्हा थोडी रक्कम
विमाधारकास देण्यात येते. कोणती रक्कम? पूर्ण विमा भरल्यानंतर, विमा हप्ते भरल्यानंतर शेवटी आपल्याला मृत्यू पश्चात वगैरे मिळते ती रक्कम म्हणले ना पैसे देण्याची, ती जी रक्कम असते ते थोडं थोडं ते वापरू शकतात. एकदाच न घेता महिन्याला म्हणा, 6 महिन्याला म्हणा, असं ग्राहकांच्या सांगण्यावरून, विमाधारकांच्या सांगण्यावरून विमा कंपनी थोड्या थोड्या अमाऊंट मध्ये त्यांना पैसे देत असते. याला वार्षिक विमा असे म्हणतात. हा विमा कोण घेतात? आता हा विमा कोण घेतात? ज्यांचं उतार वय आहे. फॉर एक्झाम्पल जे वरिष्ठ लोक असतात त्यांच्यासाठी हा विमा असतो, कारण उतार वयामध्ये त्यांना काम वगैरे करायचं सुधरत नाही, काम त्यांच्याने होत नाही, म्हणजे बसून खाण्यासाठी ते वार्षिक विमा काढत असतात. ओके, समजलं? 5th वन आहे पैसे परतफेड विमा, मनी बॅक पॉलिसी. याच्यामध्ये काय सांगितले? सदर विम्यामध्ये विम्याच्या कालावधीच्या एकूण विम्याच्या रकमेची निश्चित टक्केवारी, वरच्या सारखंच सेम, बट इथे ठरलेली टक्केवारी असते. निश्चित टक्केवारी, त्यानुसारच आपल्याला विमा हप्ता भरावा लागतो आणि पैसे परत त्या टक्केवारीनुसारच आपल्याला मिळत असतात. तसेच विमा कालावधी दरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील अवलंबितांना म्हणजेच काय म्हणतात, डिपेंड असलेले, अवलंब असलेले, डिपेंड असणाऱ्यांना, लाभार्थ्यांना पूर्ण रकमेच्या लाभाची हमी देखील देते. जर मृत्यू झाला विमाधारकाचा तर अशा वेळेस त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला, वारसदाराला किंवा नामनिर्देशित व्यक्तीला त्याची किंमत देण्यात येते, पैसे देण्यात येतात. सामान्यतः सदर विमा 4 प्रकारांमध्ये उपलब्ध असतो, जसे की 12 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष. या वर्षामध्ये तुम्हाला विमा हप्त्याची विम्याची जी काही रक्कम असते त्या पद्धतीने तुम्हाला परत करण्यात येते. कधी 12 वर्षाला परत करण्यात येतं, कधी 15, कधी 20, कधी 25 वर्षाला परत करण्यात येतं. आणखीन एक इम्पॉर्टंट गोष्ट, पैसे परतफेड विमा असो किंवा इथले कुठले आतापर्यंत सांगितलेले जे काही पॉइंट्स आहेत, मी तुम्हाला इथे इतक्या कमी वेळेमध्ये सांगते, याचा अर्थ की बिग बुल मध्ये एवढ्याच वेळेत सांगितले असेल, नाही. बिग बुल मध्ये एक्झाम्पल घेऊन त्यांना समजेल अशा पद्धतीने, चांगल्या पद्धतीने मी त्यांना सांगितले आणि ते त्यांना समजलेलं. जर तुमची इच्छा असेल, तुम्हाला पण जे हे पॉइंट सांगते तुम्हाला डीप मध्ये शिकून घ्यायचे असेल किंवा त्याचे एक्झाम्पल सहित जर तुम्हाला पाहायचे असतील, तर त्याच्या आधी तुम्हाला बिग बुल बॅच जॉईन करावं लागेल. बॅच जॉईन करण्यासाठी DA2 अकॅडमीचं ऍप्लिकेशन प्ले स्टोर वरती उपलब्ध आहे, तिथून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून बॅच जॉईन करू शकता. नेक्स्ट वन आहे, 6th आहे बाल विमा, चाइल्ड इन्शुरन्स. चाइल्ड इन्शुरन्स हे विमाधारक कोण असतं? चाइल्ड इन्शुरन्स साठी बाल विमा कोण काढत असतो? तर एखाद्या मुलाच्या शिक्षणासाठी किंवा मुलाच्या लग्नासाठी काढलं जातं. ते कोण काढतात? तर त्या मुलाचे वडील काढत असतात, मुलाचे किंवा मुलीचे वडील काढत असतात. इथं बघा, आता इथं काय सांगितलेलं, सदर विमा योजना ही बचत किंवा गुंतवणुकीची विमा योजना आहे. ही योजना मुलांच्या भविष्यातील आर्थिक गरजा भागविण्यासाठी, एकतर शिक्षणासाठी पैसे लागतात, एकतर लग्नासाठी पैसे लागतात. सदर विम्यामध्ये मुले त्यांची विविध स्वप्ने साकारू शकतात. तेच विम्याचे पैसे घेऊन ते त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकतात. सदर योजनेअंतर्गत विमाधारक मुलाच्या जन्मापासून, विमाधारक कोण असतात? काका, मामा, पप्पा सगळे असतात. ओके, मुलांच्या जन्मापासून गुंतवणूक सुरू करू शकतो. ज्या वेळेस आपलं बाळाचा जन्म होतो तेव्हापासून ह्या विमेचा लाभ घेता येतो, ही विमा पॉलिसी काढता येते. मूल संज्ञान झाल्यानंतर बचतीमधून ठराविक रक्कम काढण्यासाठी मुभा असते. ज्या वेळेस मुलगा हुशार होतो, मुलाला सगळं समजतं, त्यावेळेस ते जे काही पैसे जमा करून ठेवले, जे काही बचतीचे पैसे होते, त्याच्यामधून एक ठराविक रक्कम, विशिष्ट रक्कम त्या मुलाला देण्यात येतं. काही विशिष्ट बाल विमा योजना विशिष्ट अंतराने मध्यवर्ती पैसे काढण्याची मुभा देते. इंटरमिडिएट, मध्यवर्ती म्हणजेच अर्धी रक्कम तुम्हाला देण्यात येते. बाल विमा समजलं. 7th वन आहे आता वार्षिक विम्यासारखं सेवानिवृत्त विमा योजना. वार्षिक विम्यासारखं सेम, थोडे बहुत चेंजेस आहेत. बघा, सदर विमा योजनाची बचतीची आणि गुंतवणुकीची विमाधारकास निवृत्तीनंतर निवृत्ती वेळी संधी देते.
काय सांगितलंय, ज्या वेळेस एखाद्याला रिटायर व्हायचं असतं त्यावेळेस निवृत्ती विमा योजना ही पॉलिसी काढल्यानंतर त्यांच्याजवळ एक विशिष्ट रक्कम त्यांना देण्यात येते, म्हणून या योजनेस सेवानिवृत्त विमा योजना असे म्हणतात. कालावधी संपण्यादरम्यान तयार झालेल्या रकमेची उत्पन्नाची गुंतवणूक उत्पन्न मिळवण्यासाठी केली जाते, त्यास निवृत्ती वार्षिक असे संबोधतात. म्हणजेच काय, आता एखादा व्यक्ती रेग्युलर बेसिसवर जर विमा हप्ते भरत असेल, म्हणजे काहीतरी विशिष्ट रक्कम त्याला शेवटी मिळणार आहे, विम्याचे पैसे त्याला शेवटी मिळणार आहेत, ते त्याच्यासाठी उत्पन्न असतं किंवा ते त्याच्यासाठी बचत असू शकतं किंवा ते त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक असू शकतं. ते त्याच्या सांगण्यावरून त्याला देण्यात येतं. त्याला निवृत्ती किंवा वार्षिक असे म्हटल्या जातं. मी सेम आहे म्हणलं, पाहिजे तेव्हा ते रक्कम काढू शकतात. म्हणजेच काय, तिथे पण चांगलं उतार वयातील व्यक्ती वार्षिक विमा काढत असतात, त्याचप्रमाणे सेवानिवृत्त विमा योजना पण उतार वयातील व्यक्तीच काढत असतात. त्याच्यानंतर त्यांना काम होत नाही त्यांच्याने, म्हणून ते अशी विमा काढून ठेवत असतात. युलिप विमा योजना इथे काय सांगितलंय, सदर विमा योजना विम्याबरोबरच गुंतवणुकीची संधी विमाधारकास देते. गुंतवणुकीची संधी विमाधारकास प्राप्त करून देते. ह्या योजना सामान्यतः लोकप्रिय विमा योजना आहे. जर तुम्हाला ऍज अ विमा गुंतवणूक करून ठेवायची असेल, इन्व्हेस्टमेंट करून ठेवायची असेल, तर तुम्ही युलिप विमा योजना घेऊ शकता. सगळ्यात जास्त लोकप्रिय ही विमा योजना आहे, कारण सगळेजण पैसे जमा करण्यासाठी या विमा योजनेचा वापर करत असतात. ठीक आहे, जसं की मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला प्रॉमिस केलं होतं की तुम्हाला या सगळ्या पॉइंटचं स्मार्ट कोड तुम्हाला देईल, तर ती वेळ आलेली आहे. जे तेव्हापासून टिकून आहेत त्यांना समजेल की स्मार्ट कोड काय असेल काय नाही ते. हिअर वी गो. हे आहे तुमचं स्मार्ट कोड, जीवन विम्याचा प्रकारचं. स्मार्ट कोड काय आहे बघा, समूबावा पैसे येऊ. स्मार्ट कोड काय असेल आपलं, समूबावा पैसे येऊ. स्मार्ट कोड ज्या पद्धतीने त्या पद्धतीने या साईडला लिहिलेलं आहे आणि प्रत्येक पॉइंट त्याच्या समोर लिहिलेला आहे. सो स्मार्ट कोडचा एक यूज असतो. तुम्हाला स्मार्ट कोड तर मी द्यायले, बट तुम्हाला याचा अभ्यास कसा करायचा, स्मार्ट कोड मी जसं लिहिले ऍज इट इज तसंच लिहायचंय. पॉइंट्स पाठ करतोय स्मार्ट कोड पासून याचे जे समोरचे मुद्दे आहेत तेच तुम्हाला याच नंबरने या सिरियलने तुम्हाला पाठ करत जायचंय, तरच स्मार्ट कोडचा उपयोग आहे. अदरवाईज स्मार्ट कोडचा काही उपयोग नाहीये. आय होप तुम्हाला जीवन विम्याचे प्रकार समजले असतील. याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.